नाही, त्याच्या पाठीमागचा उद्देश हा असतो. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं, यद्यदा चरते स्रष्टस्तत्तदेवे तरो जनाः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. श्रेष्ठ पुरुष जसं आचरण करतात त्याला आदर्श म्हणून इतर लोक तसं वागतात. तर त्यामुळं औरंगजेबाला आदर्श मानणारे कोणी लोक असतात त्या कबरीला आदर्श म्हणून त्या ठिकाणी अराजकता माजवण्याचा प्रयत्न करतात. जसं अमेरिकेने पाकिस्तानमध्ये ज्यावेळेला त्यावेळेला कोण आतंकवादी मारला, ओसामा बिन लादेन, अफगाणिस्तानचा, परंतु पाकिस्तानमध्ये धरला तो. ओसामा बिन लादेनला ज्यावेळेला अमेरिकेने मारलं त्यावेळेला त्यांनी काय केलं, समुद्रात फेकून दिलं, त्याची कब्र बनवून दिली नाही. त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण होतं की अशा प्रकारे कबरीच्या नावाखाली काही अन्याय अत्याचार वाढतात आणि म्हणून अशा प्रकार जे घडतात असे घडू नये. आणि म्हणून त्याकरता अशा विवादास्पद असणारे अन्याय अत्याचार करणारे लोक आहेत त्यांचे जे कबर आहेत ते काढायचे का न काढायचे हा सरकारचा विषय आहे. परंतु जे हिंदुत्ववादी आणि जे मतप्रवाह आहेत आणि अनेक प्रकारच्या संघटना आहेत त्या संघटनेने जी मागणी केलेली आहेत ते मला असं वाटतं या दृष्टिकोनातून ते उचित आहे. अबू आझमींनी औरंगजेबाचं महिमा मंडन केलं नसतं तर नागपूर सारखा प्रकार घडला नसता. नाही, आता अबू आझमी सारखे लोक यांचा तो धंदाच आहे, त्यामुळे असे जे लोक आहेत हे कार्य करणारच आहे. फक्त याच्यामध्ये काय होतं आहे की सर्वसामान्य मुसलमान जो असतो त्याला बिचारा यातलं ज्ञान नसतं, त्याला भडकवले जातं. हे जे मोठे लोक आहेत ना यांना काही फरक पडत नाही. हे काही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जमिनीवरही येत नाही, हे काही त्या ठिकाणी यांचे मुलंही त्याच्यामध्ये सापडत नाही. हे फक्त काय करतात, गरीब मुसलमानांना ज्यांना त्याचं ज्ञान नाही त्यांना भडकवतात. आणि याच्यामध्ये मुस्लिम सुद्धा भरकटला जातो. तो मुस्लिमांनी भरकटू नये, जे विचारवंत मुस्लिम आहेत त्यांनी याच्यामध्ये भरकटू नये.